उतरलो खाली ना तर चढताना ना माझ्या हाईट पेक्षा जास्त आहे, म्हणजे माझी हाईट 5'11" काहीतरी 7 फूट आहे, त्याच्याहून जास्त हाईट आहे. जय शिवराय मित्रांनो, मी ओमकार पाटील तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत सिन्नर जवळ असलेले किल्ले करायला. तर त्यातील पहिला किल्ला करणार आहोत आपण बितनगड. तर बघूयात किल्ला कसा आहे तो. तर आजच्या या प्रवासात आपल्या सोबत असणारे संकेत आणि धीरज, आणि हा पण धीरज आहे. तर बघूयात कसा होता आपला प्रवास. तर चला तू बघूयात किल्ला कसा आहे तो. तर मित्रांनो हे बघा, आपण इकडून आलो आणि गाड्या इथेच पार्क केलेल्या आहेत, कारण की पुढे रस्ता तुम्ही बघू शकता खराब आहे, त्याच्यामुळे गाड्या इकडे पार्क केल्यात. आणि हा दिसतोय आपल्याला बितनगड, तर तिथूनच जायचं आहे आपल्याला. तर चला जाऊयात. मित्रांनो 5 मिनिट झाले आम्हाला चढून, आणि बघू शकता तुम्ही 8-2 झालेत. तर किल्ला चढायला किती वेळ लागतो ते मी तुम्हाला सांगतो, त्यानुसार तुम्ही पण या. तर मित्रांनो इथे आपल्याला 2 रस्ते दिसतात, हा एक रस्ता आणि हा एक रस्ता. तर हा रस्त्याने किल्ल्यावर जातो आपण, पण इथे मध्ये एक वॉच टॉवर आहे, तर तो बघण्यासाठी आम्ही इथून जातोय. बघू हा रस्ता तिथे घेऊन जातोय का. आणि इथे वर एक गुफा पण आहे, तर ती पण बघू आम्ही. जबरदस्त वारे इकडे, जबरदस्त. आम्हाला वाटलं नव्हतं एवढी थंडी वाजेल. खतरनाक थंडी इकडे, खतरनाक. बघू शकता तुम्ही किती वारा आहे. आणि इथून व्ह्यू पण आहे ना एकदम अप्रतिम दिसतोय मित्रांनो. एक नंबर व्ह्यू दिसतोय इथून, बघा तुम्ही. हा बघा तिथे तर सगळ्या पवनचक्क्या दिसतात त्या डोंगर रांगेवर, एकदम अशा सगळ्या पवनचक्क्या पसरल्यात. आणि इथे दिसतोय तो आपल्याला किल्ला. आणि सकाळी आपण त्या तिकडून खालून आलो, आणि इकडे पण आपल्याला सगळ्या त्या पवनचक्क्या दिसतात. आणि तिथे औंधा किल्ला दिसतोय, तिकडे पण आपण जाणार आहोत, पण तो प्लॅन उद्यासाठी आहे. तर बघूयात, आज शक्य झालं तर आज करू, नाही तर मोस्टली तर उद्याच करणार आहेत. तर बघूयात कधी करतो तो. आणि ही आमची गँग. कसं वाटतंय संकेत? एकदम खूप भारी, स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. हा भाऊ, तुला कसं वाटतंय? खूप छान. धीरज तुला? मस्त. बघू शकता किती वार आहे, कॅमेऱ्यात पण रेकॉर्ड होत असेल. सगळं गवत वगैरे कसं झोपलंय तिकडे. आणि तिथे वरती गुफा दिसते, तर तिथे जायचं ट्राय करू आपण, कशी आहे ती गुफा बघायला. मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय गुफेच्या इथे. जवळजवळ 20 फूट आतमध्ये गुफा आहे. तुम्हाला आतमधून दाखवतोय. हे बघा पूर्ण अशी गुफा. इथे बाहेर जरा रुंद आहे एकदम, आतमध्ये अरुंद आहे, आणि खाली जाताना दिसतंय. बघूया दादा आतमध्ये कशी. मित्रांनो आतमध्ये मधमाशा दिसत आहेत, आपल्याला जाता नाही ना तिथपर्यंत. दाखव. हे बघा इथे वरती मधमाशांचा पोळा आहे. तर मला तरी वाटतं पाणी असू शकतं खालती. तर संकेत नाही खोले बघ. थांबा बघू, थोडा विचार करू काय करायचं, कारण की एकदमच बारीक अंतर आहे जायला. मित्रांनो आम्ही बघितलं, बघू आता. संकेत जातोय, संकेत बोलतो मी जाऊन बघतोच. संकेत चाललाय. काय रे? ओ माय गॉड, काय तू डायरेक्ट भुयार घर आहे. आतमध्ये पण रस्ता जातो का? हा, हा चोरवाड आहे. ठीक आहे मित्रांनो,
आता संकेत एवढा बोलतो तर जाऊन बघायला लागेल. तो बारीक आहे म्हणून त्याला पाठवला आम्ही पुढे. तो जाऊन आलाय. आता बघू जाऊयात आपण पण, कारण की मधमाशा नाही आहेत ना आता. मधमाशा होत्या 2-3 त्या गेल्यात. आता बघू, आता जाऊयात आपण बघूयात कसं आहे ते. चल वास विचित्र येतो रे इथं बाबा, जामच वाकायला लागतंय. ओम साईराम. खाली गेलाय मित्रांनो, आपण एकदम टोकाशी आलोय आणि बघा इथून आतमध्ये पण एक रस्ता जाताना दिसतोय आपल्याला. आता एवढ्या आतमध्ये तर नाही उतरू शकत आपण, कारण की खूप खोल उतर 7-8 इकडे मार फ्लॅश. कारण की इथून जर उतरलो खाली ना तर चढता नाही ना. माझ्या हाईट पेक्षा जास्त आहे, म्हणजे माझी हाईट 5'11" काहीतरी 7 फूट आहे. त्याच्याहून जास्तच हाईट आहे. बघा तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही. दाखवा एकदा नीट. हे काट्या आहेत पण आपल्याला रिस्क नाही घ्यायची. खाली काय असलं बिसलं तुगत लफडा होईल. पण तुम्ही बघू शकता कसं डेंजर आहे एकदम. रस्त्यामध्ये जागाच आहे जणू, कारण की हा रस्ता कुठे जातो काहीच माहित नाही. ठीक आहे, तर आता निघूयात बाहेर आपण. मित्रांनो, इथे जी गुफा आहे ना तिकडे जास्त कोणी येत पण नाही, कारण की तुम्ही आता ना येताना रस्ता पण बघू शकता. खूप अवघड वाट आहे, म्हणजे डायरेक्ट फॉलच आहे. आता तुम्हाला इथे कशी दिसते गोप्रोमध्ये माहीत नाही, पण डायरेक्ट फॉलच आहे. तर त्याच वाटेने आपण आलोय वरपर्यंत. आणि हे एवढं मोठं गुफेचं तोंड आहे आणि आतमध्ये बारीक होते, परत खाली एवढा 7-1 फूट खोल आहे आणि मग आतमध्ये पुन्हा अशी वाट जाते. तर आता तिथे जायला रस्ता पण छोटाच आहे, तर काय तिकडे आतमध्ये उतरूही नाही शकलो आणि काहीच नाही करू शकलो. पण तुम्हाला एवढी गुफा तरी दाखवली, कारण की मोस्टली येतात किल्ल्यावर लोक, पण ह्या साईडला कोणी येतच नाही, कारण की कोणाला माहीतच नाही. आणि इथे पण एक गुफा दिसते आपल्याला, पण ती वाटतंय नैसर्गिक गुफा आहे, कारण की असं बाकी काही बघून तर वाटत नाही तिथे. तर आता आपण उतरूया आणि मेन किल्ल्यावर जाऊयात. मित्रांनो, आता गुफा बघून वगैरे झाली आणि आता आम्ही किल्ल्यावर जायला निघालो आहे. पण तिथला एक्सपिरियन्स तुम्हाला मी सांगतो की डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे वरचा पॅच. आमची पण एक पॉईंटला असं झालेलं आहे की जाऊ का नका जाऊ की नको जाऊ. पण ठीक आहे, आता बोललो की आलेलोच आहे तर जायलाच पाहिजे. आणि खरंच गेलो त्याचा फायदा झाला, कारण की अशी गुफा मी तरी आजपर्यंत बघितली नव्हती, त्याच्यामुळे बरं वाटलं जाऊन. पण उतरताना तर एकदमच डेंजर आहे, त्याच्यामुळे तुम्ही आले तर एकदम सांभाळून जा. आपण या वाट्याने आलो आणि 20 मिनिटातच गुफेपासून आलो ना का आपल्याला रेलिंग लागते. आणि इथे आपल्याला कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात, तर त्यांनीच आपल्याला वरती जायचं आहे. बघा वरपर्यंत पूर्ण रेलिंग आहे. औरंगजेब बादशाला 1680 मध्ये एक पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारामध्ये फक्त एक उल्लेख आहे या किल्ल्याचा. हा टेहाळणी बुरुज आहे, वॉच टॉवर. हा पेशव्यांच्या याच्यातला पण नाही, हा मुघलांच्या याच्यातला लास्ट साम्राज्य मुघलांच्या याच्यावरती झालं. आणि मुघल जेव्हा इथं आले तेव्हा ही वाड्या विड्या सगळ्या त्यांनी जाळून टाकल्या. या किल्ल्याच्या पूर्ण पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकल्या. आता या किल्ल्यावरती बघायला गेलं तर 6 टाक्या आहेत पाण्याच्या. एक टाकी इथे आहे, 2 टाक्या तिथे आहेत, 2 टाक्या खालती आहेत पलीकडच्या साईडला, एक टाकी या साईडला. टोटल 6 आहेत. आणि जर चारी बाजूने याला चढू शकत नाही, कारण की हा त्रिकोण आहे. बरोबर. आणि त्रिकोण असल्या कारणाने याला चारी बाजूनी कातळ आहे, तिन्ही बाजूनी. 3 त्याच्या जे अँगल आहेत, तिन्ही अँगलला कातळ आहेत. बरोबर. म्हणून हा त्रिकोट किल्ला म्हणून पण ओळखला जातो. अच्छा. हा फक्त याला इतिहास नाहीये अजून, याचा इतिहासात कुठं अजून नोंद नाही केलेली, उल्लेख नाहीये जास्ती करून. अच्छा.
पण हा रेंज ट्रेक मध्ये मोडला जातो म्हणून बरोबर केला जातो. आणि मोस्टली इथे येत पण नाही कोण येत जास्त पण जण, ज्यांना खरंच ट्रेकिंगची हा. आवड आहे की इतिहास जाणून घ्यायची पर्यटनामधला गरज आहे. दुर्मिळ किल्ला बोलला गेला तरी चालेल. बरोबर. दुर्मिळ म्हणजे बरं. क्वचित असे सह्याद्रीचे वेडेच समजून जा की ते येऊ शकतात. बरं, या रांगेतला फक्त सगळ्यात पट्ट्यालाच जास्त जण येतात, बाकी कुठे जातच नाही. पट्टा हा किल्ला महाराजांनी विश्राम केलेला म्हणून तो बरोबर. तिथं जास्ती आहे. बरं, दादा तुझं नाव काय? सौरभ दत्तात्रय म्हसे. ओके, माझं पण चॅनल आहे अच्छा, मॅन वर्सेस सह्याद्री. ओके. तर मित्रांनो, दादाने आपल्याला चांगली माहिती दिली. दादा कल्याणवरून आलेला ना दादा? कर्जत वरून आलेला आणि सगळे ऑफिसचे कलिग घेऊन आलेला आणि ते देखील 2-3 किल्ले करणार आहेत. तर तुम्ही पण बघा. त्याचा दादा कुठला चॅनल आहे तुझा? मॅन वर्सेस सह्याद्री. अच्छा, मॅन वर्सेस सह्याद्री चॅनल आहे त्याचा युट्यूबवर, तुम्ही नक्की बघा जाऊन. थोडं पुढे चालत आलो ना आपण की आपल्याला ही दुसरी गुफा दिसते आणि ही गुफा तुम्ही बघू शकता 2 खांबांवर पूर्ण तोललेली आहे आणि प्रशस्त अशी गुफा आहे. तर तुम्ही आले तर इथे रात्री झोपू शकता आरामात. मित्रांनो, आता ऑलमोस्ट आपण पोहोचण्यात आलोय आणि जेवढ्या आपल्याला कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात ना, तिथून पूर्ण वरपर्यंत रेलिंगच लावलेले आहेत. आणि आता इथं थोड्या पायऱ्या चढून आलो ना का आपल्याला पाण्याचे 2 टाके बघायला भेटतात. हे एक पाण्याचं टाके आहे, खूप मोठं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता आतून पण त्याला एरिया आहे, इकडे पण आत आहे. आणि हे दुसरं आहे, हे त्या मानाने छोटं आहे पण यात पाणी पिण्यासारखं नाही दोघांमध्ये. याच्यात तर बघू शकता तुम्ही पूर्ण शेवाळच झालेलं आहे. तर मित्रांनो, इथे आपण पाण्याची जी 2 टाकी बघितली ना, त्याच्याच बाजूला इथे आपल्याला तोफ दिसते, जी की पट्टा आणि औंध किल्ल्यावर नेम धरून आहे. तर फायनली मित्रांनो, किल्ल्याच्या टॉपवर पोचलो आणि बघू शकता 9:30 वाजलेत आता. अराऊंड 8च्या आसपास आम्ही चढायला सुरुवात केलेलं आहे. पण आम्ही ते गुफेच्या इथेच जवळजवळ पाऊण तास घालवला. आणि इथे टॉपवर आलो ना का आपल्याला ध्वजस्तंभ दिसतो इथे आणि एकदम टॉपचा भाग छोटा आहे एकदम, बघू शकता तुम्ही. एवढीच एरिया आहे. टेंट आणला तर इथे लावू शकतो. हे बघा, इथे पण लावू शकतो, चांगली जागा आहे. तुम्ही बघू शकता इथून एकदम 360 व्ह्यू दिसतो आपल्याला. हे मगाशी आपण इथे खाली होतो, जिथे आपल्याला जो टॉवर होता ना तो इथे मध्ये खाली होता. तर मित्रांनो, तो गडमाथा होता. तिथून आपण दुसऱ्या रस्त्याने इकडून असा उतरून आलो तर तिथे एक पाण्याचा टाका लागला आपल्याला आणि हे देखील पाण्याचा टाका आहे, पण पूर्ण इथे गवत माजलंय, त्याच्यामुळे काय आतमध्ये जाता नाही येणार आपल्याला, पण ते एकदम असं आतमध्ये. तर आता पुन्हा आपण वरती जाऊ आणि तिकडे जे टाके आहेत ना ते बघू आणि मग खाली उतरू. तर चला जाऊयात ते बघायला. तर मित्रांनो, इथं ते पाण्याचं टाके मगाशी बघितलं आणि ही तोफ बघितली आणि याच्या समोरूनच रस्ता जातोय, तो आपल्याला पाण्याच्या टाक्यांकडे घेऊन जातोय. म्हणजे मेन रस्ता खालून पण येतोय तिथून रेलिंग जवळून, पण आता आम्ही इकडून आलोय त्याच्यामुळे इकडून चाललोय. तर मित्रांनो, थोडंच पुढे आल्यावर हे एक पाण्याचं भलं मोठं टाकं दिसतंय आपल्याला आणि ते तिथे 4 पाण्याची टाकी आहेत आणि इथे आतमध्ये एक गुफा पाहायला भेटते, ती पण सध्या पाण्याने भरलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो मी ते, चला. आणि ही जी गुहा बघताय ना ती सेम आपण पहिले जी गुफा बघितली तशीच आहे, फक्त ही एक खांबावर आहे आणि इकडे एक वेगळं कंपार्टमेंट आहे. आणि पूर्वीचं काम तर इतकं सुंदर आहेच, त्यात आत्ताच्या पिढीने इतकं सुंदर काम केलं आहे ना, तुम्ही बघू शकता समोर ज्ञानेश्वर भांगरे, जय श्रीराम, इकडे विनय भांगरे. तर यांनी पण मस्त काम केलेलं आहे इथे, तुम्ही बघू शकता. इकडे देखील आहे. आपल्याला हे प्रत्येक किल्ल्यावर बघायलाच भेटतं अशा प्रकारचे कला. काय करणार, ठीक आहे. मित्रांनो, आता आम्ही पायथ्याला पोचलेलो आहे जिथे गाडी लावल्यात तिथे, आणि तुम्ही बघू शकता 10:21 झालेले आहेत आणि आपण 8 वाजता चढायला चालू केलेला किल्ला. म्हणजे 2.25 तासात आपला पूर्ण किल्ला फिरून झालेला आहे.
आणि किल्ला अतिशय सोपा आहे, त्याच्यामुळे तुम्ही आरामात जाऊ शकता। तर आता आम्ही पट्टा किल्ल्याला जाणार आहेत, तर ही व्हिडिओ आपण इथेच थांबू आणि तुम्ही पट्टा किल्ल्याची व्हिडिओ देखील नक्की बघा। तर चला मग मित्रांनो, तो जय शिवराय।